मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा दिला। याला काही तास उलटले न उलटले तोच पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवार काका पुतळे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडलं। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली। दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रितरित्या अशी पहिल्यांदाच चर्चा झाली। यावेळी सुप्रिया ताईंचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला होता, तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मतविभाजन न करण्याचा आणि शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला, असा दावा नाना काटे यांनी केला। काटे आणि गव्हाणे यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करत ही बैठक घेतल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान या संदर्भात त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत पिंपरी चिंचवडमध्ये आमची लढाई होईल असं जाहीर केलं आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने सुद्धा पावलं पडलेली आहेत। अवघ्या काही तासांमध्येच आपण बघतोय की इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आहेत आणि शरद पवारांच्या निवडणूक कोर कमिटीतले सुनील गव्हाणे या ठिकाणी आहेत आणि दोघांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगानेच चर्चा या ठिकाणी सुरू आहे। काय चर्चा आता झाली तुमची? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत असं म्हणायचं का? नाही, बैठक अशी नाही की आचारसंहिता आताच काही तासापूर्वी चालू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जस्ट सुनील मला भेटायला आला होता। आम्ही जस्ट चर्चा करत होतो निवडणुकीला कसं सामोरं जावं लागेल, काय जावं लागेल आणि काही दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांनी आम्हाला काही सूचना दिल्या होत्या की आपण ग्राउंड लेवलला तुम्ही पवारसाहेब गटाच्या काही लोकांशी बोलणं करून घ्या, कारण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या चिन्हावरतीच ते जर आपल्या बरोबर आले तर लढतील आणि अशी साधक बाधक आमची चर्चा चालली होती। म्हणजे वरून कुणाकुणाचा फोन आलाय? शरद पवारांच्या गटातून, वरिष्ठ पातळीवरून, राज्य पातळीवरून? नाही, ही चर्चा आमची झाली असता काही दिवसापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं, त्या दरम्यान आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मला कॉल आला होता। त्यांनी मला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देताना निवडणुकी संदर्भात ज्यावेळेस विषय निघाला त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं की आपली मताची विभागणी होता कामा नये, तुम्ही ग्राउंड लेवलला तुम्ही मंडळी बोलून घ्या। तर मी म्हणलो ठीक आहे ताई, दादांनी देखील आम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने आम्ही चर्चा करून कळवू। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी एक नंबरचा राजकीय शत्रू कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाला थोपवायचं असेल तर स्थानिक पातळीवर शक्य असेल त्या ठिकाणी आघाडी करण्याचे आम्हाला त्या ठिकाणी निर्देश देण्यात आले होते किंवा सांगण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने आमची कोर कमिटी देखील आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 15 दिवसापूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी जाहीर केली। कोर कमिटीची आमची बैठक झालेली आहे आणि आमच्या बैठकीतला एकंदरीत सूर असा होता की जर दोन राष्ट्रवादी वेगळ्या लढल्या तर मतविभाजन होईल आणि या मतविभाजनाचा फायदा अल्टिमेटली भारतीय जनता पक्षाला होईल। त्याच्यामुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की हे मतविभाजन नसेल व्हायचं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या पाहिजे। त्या अनुषंगाने दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून आम्ही प्राथमिक चर्चेला सुरुवात केलेली आहे। तर 2-3 दिवसात पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील।